आम्ही आता आलेलो आहोत गजानन वडापाव खायला. आम्ही ठाण्यातले 5 कोणते कोणते फेमस वडापाव आहेत ते खाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर पहिला आहे गजानन वडापाव. चला. तर आता आम्ही गजाननचा वडापाव घेतलेला आहे. तर आम्ही एकच घेतला कारण आम्हाला खूप ठिकाणी फिरायचं आहे आणि मग जिथला आवडेल तो आम्ही डबल खाणार आहे असं ठरवलं आहे. तर ह्याची खासियत अशी आहे की ठेचा येतो हिरवा मिरचीचा आणि हे येतं ते डाळीच्या पिठाची चटणी काहीतरी बनवतात ते असं मी ऐकलेलं आहे. आता ते कसं लागणार आहे ते आता मी बघतो. पकड हे पकड. छान आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा छान लागतो आहे. डाळीच्या पिठाचं मला कळलं नाही का आहे म्हणजे त्याची थोडी पिठाळ टेस्ट लागते असं मला वाटतं आहे पण छान लागतं म्हणजे एकत्र कॉम्बिनेशन केल्यानंतर मला तरी आवडलं आहे. छान वाटतं. तुझं सांगा. मला बोलली काय बोलले मी बरोबर. काय लागतं पण छान आहे टेस्टी आहे. ॲक्च्युली ठाण्यातले लोक मारतील कारण गजानन वडापाव खूप फेमस आहे पण मला हिरव्या मिरचीचा ठेचा आवडला. पण वडापाव टेस्टी. हा वडापाव टेस्टी आहे. त्यातली जी भाजी आहे ना ती कमाल आहे. मला फक्त ती येल्लो कलरची चटणी आहे ती थोडी तिखट असल्यास ती अजून आवडलं असतं पण ठीक आहे छान आहे. काय रेटिंग द्यायचं याला. 5 पैकी नाही नाही 10 पैकी 10 पैकी 8. येस. चला आता आम्ही वडापाव खातो. तर आता हा वडापाव आमचा खाऊन झाला आहे गजानन वडापाव. आता आम्ही जातो दुसऱ्या लोकेशनला. चला. तर आता आम्ही आलेलो आहोत आपटे जोशी वडापाव खायला. ठाणे स्टेशनच्या जवळच आहे आणि त्याचा जो प्रॉपर ॲड्रेस आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. हा वडापाव मी आधी एकदा खाल्ला होता. मी जेव्हा इथे ठाणे स्टेशनच्या इथे शॉपिंग करायला आले होते आणि तेव्हा हां ही पहिल्यांदा खाणार आहे. मी खूप वेळा खाल्ला कारण येत असताना खूप भूक लागते मग काय खायचं होतं. हा असं गरमागरम वडापाव असतो. त्याच्यामध्ये लसणाची चटणी देतात हिरवा ठेचा पण असतो आणि वड्याची खासियत तू खाल्ल्यानंतर तुला कळेल. मला झाला की तरी भाजी आणि कोणच खाते. चटणी बघून तर मला खाऊ कमाल वडापाव आहे हा. त्या चटणीची ती टेस्ट आहे ना ती कमाल आहे आणि वड्याची ती वडा पण सुंदर आहे. त्याचा वरचा पापुद्रा जो बेसनाच्या पिठाचा आहे ना तो असं खूप जाड नाही आहे म्हणजे कमाल आहे. इथे यायलाच पाहिजे. मला मिळेल ना. पहिली कुठली तरी गोष्ट आहे जी अमृताला आवडलेली आहे त्यामध्ये मलाही नाही देते. ओके आता ह्या वडापावला रेटिंग माझ्याकडून तर 10 पैकी 10 आहे. आवडला ना तुला. असं नाही पण हे कमाल आहे बघा ना इथे पण ती चटणी अशी
त्या पावामध्ये अशी मुरलेली आहे, गरम गरम आहे आणि वडापाव खरंच खूप सुंदर आहे. मिरचीची गरज नाही. आता 2 वडापाव आमचे खाऊन झालेले आहे. आता तिसरा वडापाव आम्ही ट्राय करणार आहोत. तो म्हणजे ठाण्यामधला सर्वात जो फेमस आहे. मी पण खूप दिवस झाले की व्हिडिओज बघते आणि मला ट्राय करायचा तो म्हणजे तंदूर वडापाव. आणि कमाल आहे असं तो म्हणतात. काहीतरी वेगळी पद्धत आहे, नॉर्मल वडापाव नाही आहे. त्यामुळे मी एक्सायटेड आहे. तर आता आम्ही तिकडे जातो तंदूर वडापाव खायला. चला. आता आम्ही आलेलो आहोत आमचा तिसरा डेस्टिनेशन म्हणजे आता हा कोपरीमधला बहुतेक वडापाव आहे. ह्या वडापावचं नाव नाही आहे हे, पण इथल्या लोकांनी त्या वडापावचं नाव ठेचा वडापाव असं ठेवलेलं आहे. त्यामुळे आम्ही ह्या वडापाव खायला आलेलो आहोत. इथे मागे काशीआई मंदिर आहे आणि त्याच्या तिथे अपोजिट साईडला लेफ्ट साईडला हा ठेचा वडापाव आहे. चला आता आपण ठेचा वडापाव खाऊया. ओके, तर आता वडापाव आम्ही घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये वडा आहे, चटणी आहे आणि कांदा आहे. आता आम्ही ट्राय करतो कसं आहे ते. भारी आहे. कांद्याची टेस्ट कमाल आहे. अमो मस्त आहे. कांद्याची टेस्ट मस्त. कांदा ऍड केला ना त्यांनी. बरं, मला वडापाव हा आवडला. 8 रेटिंग आहे. तुझं? माझी पण तू कॉपी करतेस का मला? अजिबात ना, मग असे वेगळे होते तिथे. पण 8 रेटिंग या वडापाव. आता आम्ही आलेलो आहोत जे मोस्ट अवेटेड होतं की तंदूर वडापाव खायचा आम्हाला. तो खायला आलो आणि तो आम्हाला रेकमेंड केला एका व्यक्तीने जो आहे ये त्याचं नाव आहे अंकित जरे. पर्यंत आम्ही दाखवतो की या वडापावमध्ये काय काय आहे. ते मी इथे वडा आहे, चीज आहे, मेयोनीज आहे, वेफर्स आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि एकनाथजी शिंदे ह्यांना तो खूप आवडतो वडापाव. ते नेहमी इथे खायला येतात. तर आपण ट्राय करूया. खरंच भाजी आहे. कमाल आहे. खूप दिवसापासून मला खायचा होता. पण भारी लागतोय मला. एवढा मोठा आहे. संपणार नाही. आहे ना.
आता तंदूर वडापाव खाऊन झाल्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेला सिल्ल्याचा वडापाव. खरं तर ही माझ्या मित्राचीच वडापावची गाडी आहे आणि तिथे म्हटलं चला जाऊन आपण टेस्ट करूयात, म्हणून आम्ही इथे आलो आहे. सिल्ल्याचा वडापाव. तर हा आहे शौनक आणि ह्याला लाडाने सिल्ल्या असं म्हणतात, म्हणून या वडापावचं नाव सिल्ल्या वडापाव असं आहे. दोघा भावांनी मिळून हा व्यवसाय सुरू केलाय, तर म्हटलं चला आपणही जाऊन या वडापावची टेस्ट घेऊया. आणि खरंच खूप अप्रतिम वडापाव आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी टेस्ट करायला नक्की या. बाळगाव आहे ना? त्याचा पण आहे त्यामध्ये. नाही त्या वडापाव इथेच आपण घेऊन घेतली. नाही, इथे आम्ही 2 घेतले. आमच्या मित्राचंच आहे. दाखवतो. हा बघा, हा शंतनू आहे जो माझ्या इथे रमादाला रिव्ह्यू चांगले द्या का शिमल्या बघतो. त्याने मूग भाजी पण केली. नाही मी हे करतो. आपटे जोशी एवढा चांगला आहे मला, कारण तो खूप आवडतो वडापाव. फुकट मिळतो. घेऊन ये जा. जायचं नावर घेऊन ये जा. हात करतो चिकनचा पण हात करतो. नाही इथे नाही करत. इकडेच चिकनचा वडापाव वडे घेऊन ये. इकडे ना मग त्याला तरी विचारूयात ना, बिचारायला कशा विचारायचं आहे? म्हणजे कष्ट हा शेगडी घेतोय. आहे. मला खास मित्र. मी बोलणार नाही. त्याला ते बोलायला पण प्रॉब्लेम हे लास्ट. तुझं आहे का क्रिएटिव्हिटी ही? नाही मम्मी. आणि ही क्रिएटिव्हिटी कोणाची आहे? ही तुझी सेम त्याच्या चेहऱ्यासारखं आहे. हे नाही दिलं. आमच्यासाठी स्पेशल मूग भाजी पण केली आहे. आम्हाला हा स्पेशल ट्रीटमेंट आहे ज्याच्यासाठी त्यांनी गरम गरम मूग भाजी दिली आहे. आपण ती पण ट्राय करायची. यांचा ठेचा भारी आहे, आवडला मला ठेचा. मित्राचं आहे म्हणून खोटं कौतुक नाही, खरं कौतुक करतो आम्ही. कमाल आहे. हो, इथला वडापावचं रेटिंग माझ्याच्याने 9.5. मित्राचं आहे असं म्हणून नाही, पण ठेचा खरंच खूप कमाल होता. गरम गरम वडापाव आहे आणि भाजीची पण वेगळी टेस्ट आहे, त्यामुळे 9.5 आणि कॉम्प्लिमेंटरी मूग भाजी. मस्त भरपूर वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो कोपरीमधल्या स्वामी समर्थ मठामध्ये. तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला, आम्ही खाल्लेले वडापाव कसे वाटले, हे तुम्ही तिथे जाऊन नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा ते कसे वाटले म्हणून. आता आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय, गुड नाईट. Boom.